स्टेज आहे ते तिने शाळेसाठी दिलेलं आहे. माता सरस्वतीची प्रतिमा तिने मैत्रिणींकडून वैष्णवीचा आणि सीमा आणि वैष्णवी गायत्री याने गायत्रीचं स्वागत करतो. रवी धन्यवाद. यानंतर स्वागत समारंभाचा हा कार्यक्रम कोणत्याही ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी स्टँड होऊन आपण या ठिकाणी प्रार्थना घेणार आहोत आणि लगेचच पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. प्रार्थना हेच आमचे मागणे, हेच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसासम मागणे. धन्यवाद. या मी राहणार वडठाण, तालुका सोयगाव. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पुढे काय आपल्याला व्यवस्थितरित्या व्यवसाय चालू आहे की फक्त दुकान आहे? फक्त प्रत्येकाने ओळख करून देताना 13 मध्ये झालेला आहे. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नमस्कार, माझं नाव जगदीश धनराज सोनवणे, राहणार कोरोटी. माझा व्यवसाय आरोचा प्लांट आहे आणि मी MPCB ऑपरेटर आहे आणि मला एक मुलगा आहे आता. ओके, धन्यवाद. किशोर पाटील. माझे नाव किशोर बापू सोनवणे आहे. मी अमरावतीचा राहणार आहे. 12वी नंतर मी औरंगाबाद येथे DEDचं शिक्षण घेतलं, परंतु काही कारणास्तव मला शिक्षकाचं जी माझी इच्छा होती नोकरी करायची तिथं मला त्या क्षेत्रात जाता आलं नाही. त्यामुळे पर्याय म्हणून मी दूध डेअरीचा व्यवसाय सुरुवात केलेली आहे. आणि माझं नशीब असं आहे की तिथं मी 11वी-12वीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच गावामध्ये मला दूध डेअरीचा व्यवसाय पूर्ण करायची सुवर्ण संधी लाभली. त्या निमित्ताने गावकऱ्यांची म्हणा किंवा मित्रांची म्हणा किंवा इतर नातेवाईकांची म्हणा किंवा जवळच्या लोकांची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सेवा करण्याची संधी मला मिळाली. हे माझं परम भाग्य. माझं नाव ज्ञानेश्वर गोविंदा मेटकर, राहणार मोठी. माझा व्यवसाय कपड्याचं दुकान आहे आणि मी त्याच्यानंतर गाडी पण घेतलेली, ते पण माझा व्यवसाय. मला मुलगा एक आहे. कटलरी करतात. माझं नाव राहुल मुरलीधर बोरसे, राहणार वाडी. मी संभाजीनगर येथे द फर्म रेसिडेन्सी इथं सुपरवायझर पोहोचला आहे. माझ्या कॉलेजला असताना माझ्या आयुष्यातील काही प्रसंग मी तुम्हाला सांगतो. शिक्षण झाल्यानंतर जेव्हा मी इंटरव्ह्यूला गेलो होतो, एज्युकेशन झाल्यानंतर जी लाईफ होती माझी इंटरव्ह्यू देताना, ती लाईफ म्हणजे एज्युकेटेड राहणं खूप महत्त्वाचं होतं प्रोफेशनल लाईफमध्ये. तर त्यानुसार मला हा जॉब मिळालेला आहे. जॉब मिळण्यासाठी खूप काही बोलणं किंवा शिक्षण वगैरे काही अनुभवाची काही गरज नसते. फक्त माणसाचं प्रोफेशनल लाईफ आणि एज्युकेटेड ऐकणं खूप महत्त्वाचं असणं हे माणसाच्या समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. हे मला अनुभवायला मिळालेला आहे. नेहमी माझा मित्र, बालपणीचा मित्र अक्षय अवचार
हा कॉलेजला येत असताना हातात कळं धागे ते अंगठ्या वगैरे घालून येतात. सर नेहमी बोलायचे त्याला की असं काही हातात घालत नको जातो, याचं करिअरवर खूप वाईट परिणाम होतात. तर ते मला आज अनुभवायला मिळालं. राजकुमार वाकडी, मी शेती प्लस मोबाईल रिपेरिंगचा दुकान आहे माझा. आणि मी मामाची मुलगी मला एक मुलगी आहे. माझं नाव प्रवीण प्रताप संस्था. मी राहणार मी आता सध्या रिजन पोलीस कॉन्स्टेबल करत आहे. आणि मी सध्या आता स्टेटला सिलेक्शन झालेलं म्हणून आता नॅशनलसाठी मी माझा कुस्ती इव्हेंट आहे आणि आता मी प्रयत्न करत आहे. 2 महिन्यानंतर माझी गेम आहे. नमस्कार आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे मित्रमैत्रिणी. स्टेज डेअरिंग तर नाही, अजूनपर्यंत कधी बोललेलो नाही, पण प्रयत्न करतो थोडका मोडका. माझं नाव अंकुश धावल पवार, मुळगाव उप्पलखेडा, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. इथं 12वीत असताना समजा गुरुजन वर्ग विटी चौधरी सर असो, भागवत मालपुरे सर असो, यांच्यापासून काही प्रेरणा मिळाल्या. 12वी झाल्यानंतर टक्केवारी चांगली होती. वडिलांची इच्छा होती की DED करावं, परंतु योग असतो कुठल्याही गोष्टीचा. माझी DED करण्याची इच्छा नव्हती. माझं क्षेत्र जो होता, मला फोर्समध्ये जायचं होतं आणि मला पोलीस बनायची इच्छा होती पहिल्यापासून. पण माझा भाऊ जो होता अनिल पवार, तो माझा मित्रासारखा राहायचा. आम्ही लहानपणापासून एकाच वर्गात होतो. तो DEDला गेला, पण मी DEDला गेलो नाही. मी जॉबला राजस्थानला गेलो, टोल प्लाजावर. तिथं 1 वर्ष गेलो. भाऊचाही DED झाला. तो आला, तो बोलायला लागला की चला आपण जाऊ, तू पण जळगावला पोलीस भरतीची तयारी कर आणि मी DEDचं समजा TETची तयारी करते. तर मी तिथनं गेलो. तिथंही पार्ट टाइम जॉब केलो. घरची परिस्थिती वाईट होती, परंतु मी न थांबता काही गोष्टी करत राहिलो. म्हटलं आज न उद्या सक्सेस होईल. मी जळगावला तर 2014ला फॉर्म भरलो असता. मी 10 मार्काने राहिलो आणि वडील बोलले की आता तू जॉब करू नको, मी तुला पैसे काय ते सगळं प्रोव्हाइड करेल, पण तू पूर्ण वेळ दे. तर मी व्यवस्थित अभ्यास केलो आणि 2016ला मला नंदुरबारला ओपनची म्हणजे समजा 7 जागा होती आणि कॅटेगरीची 1 जागा होती आणि त्यात माझा म्हणजे 7वा नंबर होता. ओपनमध्ये लागलो होतो मी, कॅटेगरीत न लागता. आणि त्यानंतर समजा मिसेस पण माझी डिपार्टमेंटला आहे, ती जळगाव पोलीस होती आणि पती पत्नी एकत्रीकरणांतर्गत मी आज रोजी जळगाव डिपार्टमेंटला आहे. जळगाव हेडक्वार्टरला सध्या मी ड्युटी चालू आहे आणि पुढचंही भविष्य असं आहे की मी डिपार्टमेंट PSIचं प्री मेन्स ऑलरेडी क्वालिफाय झालेलो आहे. बाकी आहे. योगायोग देवाची समजा कृपा असली तर तेही सक्सेस होईल आज न उद्या. पण काही गोष्टी असो, एका जागेवर न थांबता कुठली गोष्ट करत राहायचं. आज न उद्या व्यक्ती सक्सेस होतो. बस एवढं सांगू इच्छितो. धन्यवाद. माझे गुरुजन वर्ग आणि मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव अनिल भास्कर धुंधारराव, मी राहणार निगोरा. आता मी सलूनचा व्यवसाय करतो आणि मला एक मुलगी आहे. धन्यवाद. माझं नाव आसिफ रहीम खाटी, मी राहणार वर्ल्डला. माझं स्क्रॅपचा व्यवसाय सर. माझं लग्न आहे, मला एक मुलगा आहे, मुलगी. मित्रांनो, मी शेतकरी पुत्र गणेश निकम. माझा शेतीचा व्यवसाय. 12वी नंतर मी सुद्धा बाहेर अदर स्टेटमध्ये टोलनाक्यावर काम केलेलं आहे. 3 वर्ष मी काढलेले आहे. त्याच्यानंतर मी वरठाण गावाला, हे आपल्या सोयगाव तालुक्यामध्ये वरठाण गावाला ऑपरेटरचं काम 1-1.5 वर्ष केलेलं आहे. त्याच्यानंतर मी ते काम सोडल्यानंतर मी शेतीमध्ये, आता माझा शेती व्यवसाय, स्वतः मी शेती करतो. आम्ही 2 भाऊ आहे आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम मी आज करतोय आणि इंस्टाग्रामवर माझा 28,000 परिवार पूर्ण झालेला आहे मित्रांनो. आणि आज माझा एक म्हणजे जिवंत उदाहरण सांगतो मित्रांनो. मागच्या महिन्यामध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी 2 लाख रुपये कमावलेले, ते पण शेतीमधून. इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या पैशातून नाही, शेतीमधून कमावलेले मित्रांनो. त्याच्या मागचं म्हणजे तुम्ही म्हणशाल आता कसं काय कमावले मित्रांनो. पहिल्यापासून म्हणजे मागच्या वर्षी मी जून महिन्यामध्ये अद्रकीची लागवड केली. अद्रकची लागवड केल्यानंतर मी पहिल्यापासून